शिंगळे, प्रभाग अध्यक्ष, प्रभाग क्रमांक 11, महाराष्ट्र नवनिर्माण सेना. मी गेले 18-19 वर्ष प्रभागात विविध उपक्रम राबवत आहे, विविध प्रकारचे सामाजिक कार्य करत आहे, सोशल वर्क करत आहे. आणि यावेळेस ठाणे महानगरपालिकेच्या इलेक्शनला आमच्या वॉर्डमध्ये लेडीज वोट झाल्यामुळे सन्माननीय राजसाहेब ठाकरे, सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे, श्री अविनाश जाधव साहेब, श्री अभिजित पानसे साहेब यांच्या आशीर्वादाने माझं काम बघून, माझ्या मिसेसचं, माझी पत्नी आहे सौ सीमा महेश शिंगळे, हिचं काम बघून तिला तिकीट देण्यात आलं. महाविकास आघाडीतर्फे प्रभाग 11 क मधून तिला तिकीट देण्यात आलं. तिने नामांकन अर्ज दाखल केला. त्याच्यानंतर नामांकन अर्ज मागे घ्यायची जी तारीख होती त्याच्या एक दिवस आधी माझ्या 11 क मधून विरोधी गटातले उमेदवार सौ नंदा कृष्णा पाटील यांचे दीर श्री सचिन पाटील यांच्या मार्फत मला दिवसभर फोन कॉल्स आले, परंतु मी फोन्स त्यांचे रिसीव्ह नाही केले. त्याच्यानंतर रात्री मी एका ठिकाणावरून मीटिंग करून परत येत असताना त्यांनी माझ्या वॉच ठेवून माझ्या गाडीचा पाठलाग केला त्यांच्या गाडीने आणि मला थांबण्यास भाग पाडले. थांबल्यानंतर त्यांनी मला उतरून मला विचारलं की काय करतोय, कसं करतोय. मी म्हटलं आम्ही नामांकन अर्ज दाखल केला आणि आम्ही इलेक्शन लढणार आहे. परंतु त्यांनी मला बिनविरोध, माझ्या वहिनीची बिनविरोध इलेक्शन करायचं आहे, तू तुझ्या पत्नीचं नामांकन अर्ज मागे घे, तू सेटल होशील, तुला सेटल करू, अशा प्रकारे मला आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला. परंतु मी सरळ सांगितलं की विकला जाणारा मी महाराष्ट्र सैनिक नाही आहे आणि माझ्या रक्तात गद्दारी नाही आहे. मी छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रातला, मी शिवरायांचा पाईक आहे, मी सातारा जिल्ह्यातला आहे, हे त्यांना मी स्पष्टपणे सांगितलं. आणि त्याला सांगितलं जी काही लढत होईल, तू मोठा असशील, मी छोटा असेल, लढत होईल, जो जिंकेल तो जिंकेल, परंतु गद्दारी माझ्या रक्तात नाही आहे. तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो, असे दडपशाही आणि पैशाचा जोर दाखवणाऱ्या लोकांना तुम्ही जिंकून सभागृहात पाठवणार का? आणि अशा लोकांना जर तुम्ही सभागृहात पाठवलं, आज माझ्यासोबत झालंय, उद्या भविष्यात हे यांना ताकद दिली, यांना सभागृहात पाठवलं, यांना अधिकार दिले, हे कुठल्या थराला जातील याचा विचार करा. आणि एकदा मतदान करताना मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की स्वच्छ, सुशिक्षित आणि स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवारांना तुम्ही निवडून द्या. नमस्कार.